नमस्कार, मी डॉक्टर गणेश जोशी MCR न्यूजमध्ये आपलं मी स्वागत करतो। विधानसभा रणधुमाळी 2024च्या अनुषंगाने MCR न्यूजच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचं प्रयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्या अनुषंगाने आज शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांबद्दल आजपर्यंत ज्यांनी लढा उभारला, तो मग साखर उद्योगाच्या बाबतीत असो, कारखानदाराच्या बाबतीत असो, पीक विम्या संदर्भात असो, जे काही शेतकऱ्यांबद्दल करता येईल ते ताकदीनं काम करणारे शेतकरी नेते, कार्यकर्ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। ते आज आपल्याला अनेक प्रश्नांची उकल या माध्यमातून करणार आहेत। सर्वप्रथम प्रल्हाद इंगोले यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। सर नमस्कार। नमस्कार। आपण रणधुमाळीच्या अनुषंगाने आता विधानसभा काही दिवसावर होणारच आहे आणि भोकर विधानसभा मतदारसंघासाठी आपण इच्छुक आहात। हो, तर हाच मतदारसंघ आपल्यासाठी का? भोकर विधानसभा मतदारसंघ का? कारण या मतदारसंघात माझा जन्म झालेला आहे, हाच मतदारसंघ माझा आहे, मी या मतदारसंघातला आहे। त्याच्यामुळं माझा जन्म, माझं कर्म सगळं इथेच असल्यामुळे आणि मी इथला खरा भूमिपुत्र शेतकरी आहे। त्याच्यामुळं जिथं आपण करतोय, वावरतोय, तिथले सुख दुःख अडीअडचणी आपल्याला सगळे माहिती असतात आणि आपल्या माणसाबद्दल काम करण्याची एक वेगळी अपेक्षा सगळ्यांना असते की आपण काहीतरी आपल्या लोकांसाठी करावं। आतापर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन केलं, न्यायालयात जाऊन लढाया लढल्या, रस्त्यावरच्या लढाया लढल्या। आता बघूया म्हटलं एकदा राज्याच्या सभागृहामध्ये जाऊन लोकांनी संधी दिली तर निश्चितच तिथेही जाऊन आम्ही मैदान नक्कीच मारू, या उद्देशानंच आम्ही इच्छुक आहोत। जसं आपण म्हणलात की भोकर विधानसभा हा मी त्या भागातील आहे किंवा तेथील मला जनतेची माहिती आहे किंवा आपण त्या भागात सक्षमपणे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर आपण महाराष्ट्रासाठीच काम केलेलं आहे। एकंदरीत भोकर विधानसभा हा मतदारसंघ कैलासवासी स्वर्गीय शंकरराव चव्हाणपासून ते आता विद्यमान खासदार अशोकराव चव्हाणांपर्यंत तो काँग्रेसचा बालेकिल्ला एक काळ राहिलेला आहे आणि आता अशोकराव चव्हाण ही भाजपात गेलेली आहेत आणि परतही त्यांचा तो बालेकिल्ला म्हणूनच ते संबोधला जातो की अशोकराव चव्हाणांचा तो बालेकिल्ला आहे म्हणून। तर अशा काळामध्ये अशोकराव चव्हाण त्या ठिकाणी तगडा उमेदवार देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत किंवा घराणेशाहीतला उमेदवार देतील, तर आपण त्या ठिकाणी टक्कर देऊ शकाल? मुळामध्ये भोकर मतदारसंघ हा कोणाचा बालेकिल्ला नाही आहे, ना कोण्या काँग्रेसचा नाही, ना कोण्या भाजपचा नाही, ना कोण्या अशोक चव्हाणांचा नाही आहे। हा मतदारसंघ भोकर मतदारसंघातील जनतेचा बालेकिल्ला आहे। कुणीही फार असा गैरसमजात राहायचं कारण नाही की अशोक चव्हाण साहेब मोठे नेते आहेत, निश्चितच आहेत। स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबाबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे। त्यांनी पाणी आणलं, आमच्या भागात सुजलाम सुफलाम केले, हे जरी खरं असलं तरी एक पत्राची पेटी घेऊन आलेली शंकररावजी चव्हाण साहेब, त्यांनाही आमच्या बापजाद्यांनी गव्हाचे ज्वारीचे पोते नांदेडच्या बोधनकरांच्या वाड्यावर आणून त्यांना इथं काहीही नसताना देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत आमच्या बापजाद्यांनी नेलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांचे आमच्यावर उपकार आहेत आणि आमच्या बापजाद्याचे त्यांच्यावर उपकार आहेत। त्याच्यामुळे कोणाचं फार काही असं हे करायची गरज नाही। मोठ्या साहेबाबद्दल आदर आहे। मोठ्या साहेबाचं काम जर सोडलं तर अशोकराव चव्हाण साहेबाकडे दोनदा राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, अनेक वर्ष कॅबिनेट राहिले, जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले। माझं आपल्या माध्यमातून त्यांना खुलं एक आव्हान आहे, त्यांनी माझ्या दोनच प्रश्नाची उत्तरं द्यावीत की भोकर मतदारसंघामध्ये असा एखादा उद्योग त्यांनी दाखवावा की ज्या उद्योगामध्ये 100-200 तरुण पोरं कामाला आहेत। भोकर मतदारसंघाचं पोटेन्शियल काय आहे, भोकर मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती काय आहे, भोकर मतदारसंघामध्ये कोणत्या गोष्टीचं स्ट्रक्चर क्लस्टर आपण बनवू शकतो, या कोणत्याही बाबीकडे अशोक चव्हाणांनी बिलकुल लक्ष दिलेले नाही। भोकरच्या मतदारसंघामध्ये एकही कृषी आधारित उद्योग नाही। देशाला ओळख असणारी हळद भोकरमध्ये आहे, जगाच्या पाठीवर जाणारी केळी भोकर मतदारसंघात आहे, मोठ्या प्रमाणावर ऊस आहे। एकाही क्षेत्रात सोयाबीनचं जिल्ह्याला क्लस्टर बनू शकतं, परंतु एकाही बाबतीमध्ये अशोक चव्हाणांचं एक काम कोणी दाखवावं। इन एक साखर कारखाना काढलेला होता, त्याच्या राजकीय स्वार्थापायी एकाचे 4 केले, 10 वर्ष शेतकऱ्याला भाव दिला नाही आणि 10 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं तर 2 कारखाने विकले आणि आता आहे त्याच्यावर आणखी 500च्या जवळपास कोटी रुपयाचं कर्ज आहे। असं असताना त्यांचाच बालेकिल्ला कसा म्हणावं? आपण आता साखर कारखान्याचा उल्लेख केला। आपण महाराष्ट्रातल्या शेकडो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांसाठी FRP संदर्भामध्ये आपण झटला लढा दिला आणि शेतकऱ्यांना परवा आपण जवळपास शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जवळपास 8 कोटी रुपये हा न्याय मिळवून दिला, जे शेतकऱ्याला माहीत पण नव्हते हे पैसे कशाचे पडलेले आहेत। बरोबर। आणि याच्या अगोदर आपण शेतकऱ्यांसाठी चव्हाणांच्या विरोधात जाऊन कारखान्याच्या संदर्भामध्ये की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण मोठ्या प्रमाणात लढा दिला। तर ही नेमकी भूमिका काय होती?
कसं आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं संघटन आहे. तिकडचे शेतकरी मराठवाड्यापेक्षा जागरूक आहेत आणि आम्ही चळवळीत काम करणारी सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं कार्यकर्ते प्रस्थापिताच्या दारात जाऊन त्याला कुर्निसात करून हे करण्यापेक्षा आपण आपल्या बापाच्या कष्टासाठी लढूयात म्हणून मी असेल, माझे दुसरे सहकारी हनुमंतराजे गोरे असतील, माधवराव कदम असतील आणि जुने आमचे शेतकरी संघटनेचे सगळे सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन, आमचे भांगे पण त्याच्यामध्येच होते, आम्ही एकत्र येऊन काही वर्षापूर्वी ज्यावेळेस ऊसाचा दर खूपच कमी होता आणि पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पेटलं, पण मराठवाड्यात काही कोणी शेतकरी पेटायला तयार नव्हते. मग कायदेशीर काही करता येईल का पाहावं म्हणून आम्ही एक न्यायालयीन लढ्याची सुरुवात केली आणि आमचा न्यायालयीन लढा महाराष्ट्रासह देशाला एक दिशादर्शक ठरलेला आहे. जवळपास 2000 कोटीच्या वर आमच्या न्यायालयीन लढ्यामुळं कारखानदारांना, शेतकऱ्यांना द्यावे लागलेत. योगायोग असा होता, त्याची सुरुवात नांदेडमधून झाली. आमचं खास प्रेम भाऊराववर होतं. भाऊरावपासून झालेली सुरुवात देशातील शेतकऱ्यांचं भलं करणारं ठरलेली आहे आणि हे सगळं करत असताना याच भोकर मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गावागावातून लोकवर्गणी करून आम्हाला मदत केली. आम्हाला कधीही लोकांनी कमी पडू दिलं नाही आणि आम्ही सुद्धा लोकांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता हा लढा ताकदीने लढला. आजही तो लढा चालूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागच्या महालक्ष्मीच्या 2 दिवस अगोदर नांदेड जिल्ह्यातील भाऊरावच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये मिळाले. ते 2012चे, आज 2024, 12 वर्षानंतर हा न्याय मिळाला. ऊस लागवड योजना, एक ऊस लागवड प्रोत्साहन योजना म्हणून कारखान्याने जाहीर केली होती आणि त्याचे पैसे आता देतो, उद्या देतो, नंतर फिक्समध्ये टाकले म्हणले, डबल देऊ म्हणले, पण मुद्दल तरी या निमित्तानं आता आम्ही त्यांना मिळवून देण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आणखी खूप मोठी रक्कम भाऊराव कारखान्याकडे आहे. त्याच्यामुळं आम्ही सुरू केलेला लढा हा आम्हाला आत्मविश्वास देणारा होता, शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून देणार होता आणि भोकर मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यातील जनता ही स्वाभिमानी आहे. ती लढणाऱ्याला, ती चांगलं काम करणाऱ्याला कधीही कमी पडू देत नाहीत. याचा प्रत्यय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं आमचा लोकांवर विश्वास आहे, आमचा मतदारावर विश्वास आहे. साखर उद्योग हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा उद्योग म्हणून संबोधला जातो. सगळ्यात जास्त कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. येस, मूळ पीक आहे, ओलिताखालीचं क्षेत्र आहे आणि शेतकऱ्याचं मुख्य पीक मानलं जातं आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्याला हा पैसा ऊसाच्या माध्यमातून मिळतो. आणि आपण हे केवळ भोकर विधानसभा म्हणून हे आंदोलन उभं केलं नव्हतं, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी उभं केलं आहे. सर्वप्रथम आपल्यासमोर आव्हान हे नांदेड जिल्ह्याचं किंवा भोकर विधानसभेचं जरी असलं त्या कारखान्यापुरतं मर्यादित, परंतु आपण तेवढा विचार न करता संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. या संदर्भामध्ये आपण वैयक्तिक याचिका दाखल केल्या. येस, तर आपण या पोटतिडकीनं हे जे काम केलं त्यामागं नेमका उद्देश आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा होता की राजकारणामध्ये आपलं जे प्रस्थापित आणि विस्थापित हे जे 2 भूमिका आपण बघतो की आपल्याला कुठेतरी प्रस्थापित केल्या जावं किंवा शेतकऱ्यासाठी न्याय देण्यासाठी कुठेतरी तुम्हाला एक तुमची घडी बसावी, असा काही त्यामागचा उद्देश होता? हे बघा, आम्ही शेतकरी चळवळीतली कार्यकर्ते आहोत. ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं हे आमचे नेचर नाही आहे. आम्ही शरद जोशी साहेब असतील, पाशा पटेल साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील यांच्या मोशीत वाढलेली कार्यकर्ते आहोत. राजकीय भूमिका आमची सुरुवातीपासूनच होती, आजही आहे आणि पुढेही राहणारच आहे. परंतु हिंदू मुस्लिम करून, जातीयवाद करून किंवा काहीतरी खोटी आश्वासने देऊन राजकारणात जाण्यापेक्षा शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढून, शेतकऱ्याच्या प्रश्नावर भांडून राजकारण केलं तर बिघडलं कुठं? आणि ही भूमिका घेऊन आम्ही समोर आलेले आहोत. आम्ही भोकरसाठी सुरू केलेला लढा महाराष्ट्रासाठीचा लढा तो झालेला आहे आणि आजही तुम्हाला सांगतो माझे 4-5 PIL चालू आहेत. आजही 25-30 रीट पिटिशन चालू आहेत. एकही आमची भूमिका सुरुवातीपासून आजपर्यंत बदललेली नाही. एकट्या भाऊरावच्या खिशातले 200 कोटी रुपये काढून आम्ही शेतकऱ्याच्या खिशामध्ये मागच्या काही वर्षापासून टाकत आलो. अशोक चव्हाण साहेब मोठे नेते म्हणतात, पण आम्हाला ते कधीच मोठे वाटले नाहीत, कारण एकट्या अशोक चव्हाण साहेबाच्या आणि भाऊराव कारखान्याच्या भूमिकेमुळे संबंध महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना शेतकऱ्याचं शोषण करण्याची संधी मिळालेली आहे. भाऊरावच्या आडून सगळे साखर कारखानदार सगळ्या ऊसाचा दर कमीत कमी देतात. त्याच्यामुळे अशोक चव्हाणला मोठं काय म्हणून म्हणावं आम्ही शेतकऱ्यांनी? आजही या वर्षीचं उदाहरण घ्या, मराठवाड्यात सगळ्यात कमी दर देणारा कारखाना कोणता असेल तर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना आहे. कशाचे हे सहकाराचे महामेरू म्हणावं? यांना मोठं म्हणावं कोण्या कारणामुळं? एकही शेतीच्या प्रक्रिया उद्योग तुम्ही आणला नाही. कधी सोयाबीनवर कधी बोलला नाहीत, कधी पीक विम्यावर बोलला नाहीत, कधी विजेवर बोलला नाहीत. आता तुम्ही सांगताय की हजारो कोटी भोकर मतदारसंघात आणलेत. हजारो कोटी, त्या हजारो कोटीमध्ये तुम्ही MBA शिक्षण तुमचं झालेलं आहे, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही एवढे मोठे नेते आहात, तर मग आपल्या मतदारसंघामध्ये
शेतीशी निगडीत काय करता येईल, आपल्या मतदारसंघातल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, आपल्या मतदारसंघातील शैक्षणिक गोष्टीचा अभ्यास करून, इथं कोणत्या गोष्टीची गरज आहे हे न पाहता 1000 कोटी आणले कशासाठी, त्याच्यात 500 कोटी ते एका 35 किलोमीटर रस्त्यासाठी तुम्ही खर्च केले. म्हणजे अशोक चव्हाणांचे हजारो कोटी रुपये आणणं हे सामान्यासाठी नसून त्यांच्या गुत्तेदाराचे पोटं भरण्यासाठी, त्याच्यातला मलिदा आपल्या वाट्याला कसा येईल याच्यासाठीचा हा सगळा खेळ आहे. अगदी आपण जसं म्हणलात की त्यांनी एकही उद्योग भोकर विधानसभाच नव्हे तर नांदेडमध्ये देखील आणल्याचं उदाहरण आपल्याला पाहावयास मिळत नाही. आणि दुसरीकडे आपण असं म्हणतो की चव्हाण घराणं हे खूप मोठ्या पदावरती उपभोगलेलं आहे, मंत्रिपदापर्यंत गेलेलं आहे आणि विधानसभा हा त्यांचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आणि त्यांनी अनेक वेळा तिथून निवडून आलेले मंत्री झालेले आहेत. आता काँग्रेसची जी जनता आहे त्या विधानसभा मतदारसंघात, भोकर विधानसभा मतदारसंघात, ते अशोकरावला म्हणून पाहणार आहे का काँग्रेसच्या उमेदवाराला पाहणार आहे, किंवा जिथं जे कोणी उमेदवार असेल अशोकराव चव्हाण सोडून त्या अशोकराव चव्हाणला स्वीकारतील वैयक्तिक की काँग्रेसला स्वीकारतील? मला असं वाटतंय भोकरची जनता अत्यंत सुज्ञ आहे. बालेकिल्ला तुम्ही जरी म्हणत असाल तरी याच्या अगोदरही अनेक वेळा असं म्हणायचे की अशोक चव्हाणाने दगड दिला तरी तो निवडून येतो, परंतु इतिहास वेगळा आहे. इतिहासाची जर पानं चाळले तर अशोक चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा येळेगावमध्ये काँग्रेसचा त्याचा पराभव झाला होता, अर्धापूरमध्ये त्यांचा पराभव झाला होता, मालेगाव सर्कलमध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्याच्यामुळं भोकरची जनता ना तर पक्षाला पाहणार आहे ना तर बालेकिल्ला कोणाचा याला पाहणार आहे. भोकरची जनता कॅलिबर असणारा उमेदवार कोण असणार आहे, लोकांसाठी काही भांडलेला, लोकांसाठी झटलेला, लोकांसाठी काही करू शकणारा, लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा कार्यकर्ता कोण आहे हे पाहिल आणि त्याच्या मागे जे जे काही लागणार आहे ते सगळं उभं लोक करतील असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे. आपण एक शेतकरी नेते, शेतकऱ्याची कैवारी म्हणून शेतकऱ्यासाठी प्रचंड प्रमाणात मोठं काम उभं केलं आणि हाच धागा धरून आपण शिंदे गटामध्ये काही दिवसापूर्वी सामील झाला होता. एक त्यांचंही पण आपण काम केलं. असं काय झालं की आपण शिंदे सेना गट सोडला आणि अगदी बाजूला जाऊन भूमिका बदलली? नाही, मी काही शेतकऱ्याचा कैवारी वगैरे असं तुम्ही जे म्हणलात, मी काही तितके याचा हे नाही. मी एक शेतकरी चळवळीतला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी माझी भूमिका नेहमीच प्रामाणिकपणानं पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकारण खरं पाहिलं तर निवडणुका ह्या प्रबोधनाचं साधन आहे. राजकारण लोकांचे प्रश्न सोडवण्याचं एक माध्यम आहे. आपण जी लोकशाही स्वीकारलेली आहे त्या लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सामान्याचे प्रश्न सोडवण्याची एक चांगली संधी असते, म्हणून आम्ही या गोष्टीकडे पाहतो. राहिला प्रश्न माझा कोण्या पक्षामध्ये जाण्याचा किंवा येण्याचा, मी जिथं कुठं असेल, मी जिथं कुठे आहे, मी तिथे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची भूमिका, शेतकऱ्यांची बाजूच मांडलेली आहे. मी जरी आज शिंदे गटामध्ये राहिलो असेल तरीसुद्धा विरोधी पक्षापेक्षा ताकदीनं शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याची मी माझी नैतिक जबाबदारी पार पाडतोय. पक्षाला जेव्हा जे काय वाटेल तेव्हा तो पक्ष करेल, पण मी मात्र शेतकऱ्याच्या प्रश्नापासून कधीही दूर गेलेलो नाही आणि जाणारही नाही. जसं आपण म्हणलात की शेतकऱ्याच्या प्रश्नापासून दूर जाणार नाही आणि शेतकऱ्याचा कैवारी वगैरे असा विषय नाही, परंतु आपण शेतकऱ्यासाठी काम केलं आहे निश्चित. महाराष्ट्रातली जनता सुद्धा नकारू शकत नाही. बरोबर. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण नुसतं नांदेड विधानसभा न बघता किंवा नांदेड भोकर विधानसभा हा विषय डोक्यात न ठेवता आपण महाराष्ट्रासाठी काम केलं आणि आपल्याला महाराष्ट्राचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. आता थोडा प्रश्न वेगळा आहे. जरांगे पाटील गेल्या 1 वर्षापासून आंदोलनाची भूमिका आरक्षण संदर्भात त्यांनी हत्यार उगारलेलं आहे आणि त्यांनी अनेक आंदोलन केले जे इतिहासात त्याची नोंद झालेली आहे. तरी देखील या सरकारने 10% आरक्षण देऊन सद्यस्थितीला त्यांची काय म्हणता येईल त्याला त्यांना थांबवलं आहे. 10%च्या पुढे आरक्षण देता येत नाही असं शासनाचं म्हणणं आहे. ते आरक्षण टिकणार नाही आणि जरांगे पाटील त्याच्यावर ठाम नाहीत किंवा जरांगे पाटलांचे असणारे समर्थक म्हणा किंवा समाज हा जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. उदाहरणार्थ उद्या आपल्याला जर महाविकास आघाडीचं तिकीट भेटलं किंबहुना शिंदे गटाचं जरी तिकीट भेटलं तर आपली आरक्षणासंदर्भातली सर्वप्रथम भूमिका काय असणार आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला. खरं पाहिलं तर जरांगे पाटलांनी उभं केलेलं आंदोलन हे जातीचं नसून मातीचं आहे असं मानणारे आम्ही आहोत. महाराष्ट्रामध्ये मातीत राबणारी सगळ्यात मोठी जात कोणती असेल तर ती मराठा आहे आणि या व्यवस्थेनं या मातीचं शोषण केलं, शेतीचं शोषण केलं, म्हणून जातीच्या रूपानं हा प्रश्न व्यवस्थेच्या पुढे आलेला आहे. जरांगे पाटलाची मागणी अत्यंत रास्त आणि योग्य आहे. मी सुरुवातीपासून त्यांचा समर्थक आहे. त्याच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये मी सहभागी आहे. सरकारनं 10% आरक्षण दिलं म्हणून हे सांगतात. आमच्या ग्रामीण भागात सांगायचं म्हणजे पसंत नसलेली मुलगीसोबत लग्न लावून देणे, संसार कर म्हणणे याच्यासारखा तो आहे. जबरदस्तीने संसार होत नसतो. 10% आरक्षण मागितलंच नव्हतं आम्ही, तुम्ही आम्हाला दिलं म्हणून सांगताय. कसा संसार होईल? जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे,
मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांची मागणी 10% आरक्षणाची कधीही नव्हती. तुम्ही जुलमीत आमच्या डोक्यावरती थोपवताय आणि आता तुम्हाला दिलं म्हणून सांगताय, हे सपशेल चुकीचं आहे. म्हणूनच मराठ्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं नाही, मराठ्यांनी ते स्वीकारलेलं नाही. जुलमाचा संसार कधीही होत नसतो, तशातला हा एक भाग आहे. आरक्षण मिळालं नाही म्हणून जरांगे पाटील हे स्वतः या विधानसभा रणधुमाळीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर महाविकास आघाडीचं जर आपल्याला तिकीट मिळालं आणि जर नाही मिळालं तर आपली भूमिका काय असणार आहे? 2 गोष्टी याच्यामध्ये सरळ सरळ आहेत. जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी आम्ही सगळेजण बांधील असणार आहोत, यात काही दुमतच नाही. मग जरांगे पाटलांची भूमिका बरोबर की चूक हे आम्ही कोणीही तपासणार नाही, कारण आम्ही एक कलमी त्यांच्याकडे नेतृत्व दिलेलं आहे आणि ते सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळं जरांगे पाटलांनी जर संधी दिली तर निश्चितच लढू. मग ती महाविकास आघाडीकडून जरी मिळाली तरीही लढू. पक्षापेक्षा आमचं लक्ष महत्त्वाचं आहे. लक्ष साधने करण्यासाठी पक्ष हे माध्यम म्हणून आम्ही पाहू, पण जरांगे पाटलाच्या भूमिकेला छेद आम्ही देणार नाही, एवढं मात्र निश्चित. मग अर्थात तुम्ही जरांगे पाटलांना जर आपल्याला उमेदवारी दिली भोकर विधानसभा मतदारसंघातून तर तुम्ही लढणार आहात? इतिहास घडू, फक्त लढणार नाहीत, इतिहास घडू. घराणेशाही भोकरच्या मतदारांनी खपवून घ्यायची नाही ही भूमिका घेतलेली आहे. शंकररावजी चव्हाण साहेबाचं काम निश्चितच मोठं होतं, त्याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही. अशोक चव्हाण सारख्या नेत्याला आजही शंकरराव चव्हाण साहेबाचं काम सांगितल्याशिवाय स्वतःचं सांगण्यासारखं काहीच नाही आहे इतके वर्ष राहून. आता आमचं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही खूप सेवा केली, तुम्ही केली, तुमच्या बायकोनं केली, आता लेकराला आणू नका सेवा करायला, गरिबाचा नंबर लागू द्या का? कधीतरी गरिबांनी सेवा केली पाहिजे. तुम्ही आता खूप सेवा केली, तुम्ही आता घरी निश्चिंत जरासा निवांत आराम करा. तुम्ही राज्यसभेवर आहात, एखाद्या गरीब कार्यकर्त्याला जर संधी दिली तर कोणीतरी एखादं नवीन उदयोन्मुख नेतृत्व आपल्या मतदारसंघात येईल. ज्या लेकराला कशाचाही गंध नाही, ज्या मुलीला आता संभाव्य आहेत म्हणे आणि काही माहितीकडून आम्हाला ऑफिशियल असं काही कळवण्यात आलेलं नाही की हे उमेदवार, परंतु प्रथमदर्शनी जे भोकर मतदार चित्र दिसते की अशोकरावजी चव्हाण यांच्या सुकन्याच उमेदवार असणार आहेत म्हणून. परंतु त्याच्या जर जसं झालं तर आम्ही निश्चितच वेगळी भूमिका आम्ही घेऊ. आम्ही घराणेशाही स्वीकारणाऱ्यापैकी नाही. त्यांची जर मुलगी जर कर्तृत्वान राहिली असती तर आम्ही विचार केला असता. आजही वेळ गेलेली नाही. त्यांनी आपल्या मुलीलाच राजकारणात आणायचा हट्ट सोडून एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर संधी दिली तर युतीचा धर्म आम्ही निश्चितच पाळू, याच्यात काही शंका नाही. आपण अशोकराव चव्हाणांचा आत्ता बोलताना उल्लेख केला. अशोकराव चव्हाणांच्या बाबतीमध्ये संबंध महाराष्ट्रात म्हणा, नांदेडमध्ये मास्टर माइंड म्हणून त्यांची ओळख झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये त्यांना भोकर विधानसभा हा त्यांच्यासाठी फार मोठं आव्हान असणार नाही असं चर्चा केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मास्टर माइंड जर तिथं चाललं तर आपल्यासारख्या उमेदवारांचा तिथे टिकाव लागेल का, याबद्दल काय सांगू शकाल? आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं मास्टर माइंड भ्रष्ट करू शकतात. जरांगे पाटलाचं उदाहरण घ्या तुम्ही. देशाचं मास्टर माइंड असताना लोकसभेत काय परिस्थिती झाली, किती पैसे, किती यंत्रणा, 1 रुपया लागला नाही. मेलेले हे काँग्रेस, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे सगळे जीवन झाले की नाही? तसं भोकरची जनता तर हुशार आहे. नक्कीच. आणि मास्टर माइंड म्हणजे नेमकं काय? मास्टर माइंड फक्त गुत्तेदारी मेंटेन करणं, आपल्या लेकरासाठी मास्टर माइंड करणं, पक्ष निरीक्षणानं 3 चिठ्ठ्या विचारल्या तर 3ही चिठ्ठ्यावर आपल्याच घरचे नावं देणं, याला मास्टर माइंड थोडंच म्हणतात. हे नेत्याचं कामच होऊ शकत नाही. नेता कोणाला म्हणावं की जो कार्यकर्त्यांना सांभाळतो, जो कार्यकर्त्यांना मोठं करतो आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मग जो मोठा होतो तो नेता. माझीच बायको, माझीच पोरगी, मीच, याला मोठा नेता, ही घराणेशाही लोकांना कशी जमेल? नाही जमणार. आणि पैसा वगैरे ह्या गौण आहेत. सगळेच माणसं काही विकलेले नाहीत. सगळ्यांनीच काही आपलं इमान कुठं कोणाच्या चरणी गहाण ठेवलेलं नाही, हे मानणारे आम्ही आहोत. आजही महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रस्थापित साखर कारखानदाराच्या विरोधात लढत असताना आम्हाला 1 रुपयाची लोकांनी कधी कमी होऊ दिली नाही. ठीक आहे, कधी मतं दिले नसतील म्हणून आम्हाला राग नाही, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला कधीही लोकांनी तिकटाच्या पैशाला कमी पडू दिली नाही. म्हणून आमचा लोकांवरचा विश्वास जास्त आहे. म्हणून आम्हाला या मतदारसंघामध्ये क्रांती करण्याची जास्त संधी आहे. संधी जर मिळाली तर त्या संधीचं सोनं करू, एवढं मात्र निश्चित. भोकर विधानसभेमधून आपण असं गृहीत धरू तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुमच्यासमोर काय आव्हाने असणार आहेत? भोकर मतदारसंघातून आव्हानं म्हटलं तर भरपूर आहेत, नाहीत अशातला भाग नाही आहे. भोकर मतदारसंघामध्ये काम करण्याला खूप मोठा वाव होता, पण दुर्दैवानं अशोक चव्हाण साहेबांनी ती काही केले नाही. रोड, नाल्या आणि कार्यकर्ते, ठराविक कार्यकर्ते मेंटेन करणे, ते नांदेड शहरातले ग्रामीण भागातला एकही कार्यकर्ता त्यांनी मोठा केलेला नाही.
आजही बघा, इतके स्वार्थी राजकारणी जर कोणी असेल तर ते दूर चालणाऱ्यापैकी असतील असं मला वाटत नाही. आजही पक्ष निरीक्षकाकडे पाठवण्यात आलेल्या 3 चिठ्ठ्यामध्ये का बरं एखाद्या गणपत तिडकेचं नाव नाही, का बरं नागेलीकरचं नाव नाही, का बरं बाळासाहेब देशमुखचं नाव नाही, का बरं एखाद्या कैलास दाडचं नाव नाही, का बरं भाजपचा रनिंग जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख याचं नाव नाही. हे सगळे त्यांच्या मर्जीतले, त्यांच्या पक्षाच्या माणसाचं एकही पात्र उमेदवार नाही का? घराणेशाही. अमिता चव्हाण, श्रीजया चव्हाण, सुजया चव्हाण, अशोक चव्हाण याच्या पलीकडे काय कार्यकर्ताच नाही का तुमच्याकडे? साधे प्रश्न आहेत. लोकही विचारतायत. एवढंच की त्यांना आता सरळ कोणी बोलत नाहीये, आमच्यासारखे बोलतात. बरोबर. पण लोक या गोष्टीला डावलत नाहीत, या गोष्टीचं बारकाईने ऑब्झर्वेशन करतात. भरपूर पैशाचा असा महापूर आता वाहनं चालू आहे. लोक म्हणाले बहती गंगा है हात धो लो, करने के टाइम में जो करने का वो करेंगे. जाता शेवटचा प्रश्न, जनता कोणाला स्वीकारेल? जनता निश्चितच उपेक्षितांचं, गरिबांचं, सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्याला स्वीकारेल. पैसेवाले, मोठ्याचं लेकरू म्हणून, घराणेशाहीतून आले म्हणून अजिबात स्वीकारणार नाही, याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण जनतेला काय संदेश देऊ शकाल? मी लोकांना एवढंच सांगेल की तुमचं दुःख माझं दुःख सारखं आहे, तुमच्या वेदना माझ्या वेदनासारख्या आहेत. तुमच्या घरामध्ये काय आहे, तुमच्या मनामध्ये काय आहे, तुमच्या डोक्यामध्ये काय आहे, ही ओळखणारे तुमची माणसं असावी लागतात. आणि जी माणसं सर्वसामान्याच्या वेदना समजू शकतात तेच त्या वेदनेवर फुंकर मारू शकतात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले लेकरं किंवा त्या व्यवस्थेत वाढलेले उमेदवार हे तुमचं आमचं दुःख समजून घेणार नाहीत. म्हणून आपण यांच्या क्षणिक मोहाला, यांच्या गाड्या घोड्यांना, यांच्या पैशाला बळी न पडता आपण स्वाभिमानी मतदार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिले आणि संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा योग्य वापर करून आपण आपल्या मतदारसंघातील भूमिपुत्र शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या लेकरालाच आमदार करावं, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर देऊन नेमका भोकर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार कसा असावा याबद्दल विस्तृत अशा माहितीवर आपल्यासोबत चर्चा केली. यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल MCRच्या तुम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.